श्री स्वामी समर्थ पंचदशोऽध्यायः श्री गणेशाय नमः। नलगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्यवार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चये तारिती समर्थ सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री स्वामी समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाची चिठ्ठी स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवणाचे गृहान जाती दुष्टोत्तरे जनताडिती तरी क्रोध स्नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्याची चित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जयांसारखी परमेश्वर स्वरूप यती ऐसे चांचे वाटे चित्ते ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयांते त्यावेळी मंगळवेढ्यात बासप्पा तेली राहत दारिद्र्ये पीडिला बहुत दीनस्थिती तयांची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती आज कंटकशय्या करोन तिये वर केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे अंतरी पटली खूण यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासांकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनी आस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्तपालका पापताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयांचे बसप्पाचे श्रीचरणी मन चढले ते पासुनी राहू लागला निशदिनी स्वामी सन्निधानंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हसत कुटील जनतया ते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग बसप्पांची कांता ऐकून ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले आधीचा आम्ही निर्धन परी मूल मजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जना पावा दान भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोरण्यात क्रूर श्वापते ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य वाल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखला सर्पसमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय पाहोनी आयशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी
गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथुनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बासप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती त्यांसी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे आनंदोनी मानसी. बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची. याविषयी बसप्पांची गोष्ट साक्ष देतसे असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पापताप आणि दैन्य ज्याचे दर्शने निरसोन जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर घ्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करोनिया स्थिर सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचमदशोऽध्यायः गोड. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. पंचमदशोऽध्यायः समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.